सामान्य लोकांना उच्चारायलाही कठीण असलेल्या पोर्शे हा शब्द गेल्या काही दिवसांपासून मीडियातून सतत हॅमर होतोय। एका महागड्या गाडीचं हे नाव पुण्यात एका श्रीमंताच्या अल्पवयीन मस्तवाल पोरानं दारूच्या नशेत झिंगत बेदरकारपणे ती कार चालवत 2 निष्पाप जीवांचा बळी घेतला। या घटनेनंतर नागरिकांचा दबाव आल्यानं फार वेगवान घडामोडी घडल्या। झोपलेल्या समस्त यंत्रणाही खडबडून जागा झाल्यात। त्या मस्तवाल मुलासारखीच यंत्रणाही किती मस्तवाल झाली आहे हे या घटनेच्या निमित्तानं समोर आलं। नमस्कार, मी आनंद आंबेकर। देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। चौफेरमध्ये आज एक ज्वलंत विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे। घटना अत्यंत निंदनीय आहे। पैशाची मस्ती चढलेल्या या मिसरूड न फुटलेल्या मुलांना दुसऱ्यांचे जीव घेण्याचा अधिकार दिला कोणी? वाहतूक सिग्नल असताना ट्रिपल सीट विना हेल्मेट सिग्नल ब्रेक करून बिनधास्त जाणाऱ्या मुलांवर कोणाचा अंकुश आहे? नियमानं वाहन चालवणाऱ्यांचा जीव यामुळे धोक्यात येतो हे त्यांना कळत कसं नाही? एका सर्वेक्षणानुसार 15 ते 24 वयोगटातल्या या बेभान तरुणाईच्या हातातल्या गाडीनं बहुतांश अपघात होतात। नागपुरात काही महिन्यापूर्वी अशाच एका अल्पवयीन मुलानं मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेला चिरडलं। तरुणाईचं असं वागणं हा संस्काराचा भाग आहे। श्रीमंत पालकांचे आणि नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडणाऱ्या दाम्पत्यांचं आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होत आहे हे नाकारून चालणार नाही। पुण्याच्या घटनेनंतर एक तथ्य समोर येत आहे। पुण्यातील विशाल अग्रवाल याच्या मस्तवाल मुलाची तक्रार खुद्द प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली यांनी शाळा प्रशासन आणि पालकांकडे केली होती। मात्र या तक्रारीकडे पालकांनी दुर्लक्ष केलं। त्याला दम तर दिला नाहीच, उलट त्याला पोर्शे ही महागडी कार दिली, दारू पिण्याची परवानगी दिली, वाटेल तितके पैसे उडविण्याची मुभा दिली। पालकांच्या या भूमिकेमुळे तनपुरे यांच्या मुलाला शाळा बदलवावी लागली, तर दुसरीकडे 2 निष्पापांना जीव गमवावा लागला। पालकांनी वेळीच व्यसन घातलं असतं तर दोन्ही घटना टाळता आल्या असत्या। हा झाला पालकांच्या संस्काराचा भाग। अर्थातच पुण्यात घडलेल्या अपघाताला पालक दोषी आहेतच, पण पालकांइतकीच यंत्रणा देखील दोषी आहे। यंत्रणा किती सुस्त आहे, किती मगरूर आहे आणि दिखावा करणारी आहे हे या निमित्तानं समोर आलं। अपघात झाल्यानंतर त्या बेधुंद अल्पवयीन चालकाला नागरिकांना चांगलंच धुतलं, पोलिसांच्या स्वाधीन केलं। तिकडे मात्र पोलीस ठाण्यात या आरोपीची चांगलीच बडदास्त ठेवण्यात आली असा आरोप आहे। पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला। या आरोपाची अद्यापही शहानिशा करण्यात आली नाही। अपघात झाल्यानंतर आरोपीच्या वडिलांचा अर्ध्या रात्री फोन जातो, अर्थात आमदारांना फोन जातो। आमदार अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची चौकशी न करता आरोपी मुलाबद्दल विचारणा करता। यापेक्षा दुर्दैव कोणतं? नोंदणी नसलेली एक महागडी कार काही महिन्यांपासून पुण्याच्या रस्त्यावर धावते, त्याची साधी तपासणी होत नाही। एक अल्पवयीन मुलगा पबमध्ये दारू प्यायला येतो, त्याला अडविले जात नाही। मध्यरात्रीनंतर एक कार पुण्याच्या रस्त्यावरून तुफान वेगानं धावते, तरीही नाकाबंदी करणाऱ्या कुणाही पोलिसाच्या लक्षात ते येत नाही। शहरात अतिक्रमण करून अनेक पब राजरोसपणे चालतात, त्यांच्यावर कारवाईचा हातोडा मनपातर्फे मारला जात नाही। ड्रंक अँड ड्राईव्हचा कायदा असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही हे यंत्रणेचं अपयश आहे। पुण्यातील अपघात झाल्यानंतर नागरिकांच्या दबावानं शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात जातात, पोलिसांना निर्देश देतात, तोपर्यंत यंत्रणा मात्र सुस्तच। या घडामोडीनंतर आरोपी मुलाच्या वडिलांना अटक होते। आरोपी ज्या पबमध्ये दारू पितो त्या पब मालकाला, व्यवस्थापकाला अटक केली जाते। महानगरपालिकाही खाडकन जागी होते। कोरेगाव पार्कमधील अतिक्रमित पबवर बुलडोजर चालविला जातो आणि तो पब भुईसपाट होतो। मात्र इतक्या वर्षापासून विना परवानगी चालत असलेल्या या पबकडे प्रशासनाचे लक्ष कसं गेलं नाही हे कोडेच आहे। विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागालाही या घटनेनंतर साक्षात्कार होतो आणि कायद्याच्या कसोट्या कळतात। अल्पवयीन मुलांना दारू दिली तर बार मालकांवर 50,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा फतवा काढला जातो। नियम कायदा पूर्वीचेच आहेत, त्याची अंमलबजावणी नाही। यंत्रणा भ्रष्ट झाली आहे। चंद्रपूरचा लाचखोर उत्पादन शुल्क अधीक्षक महिन्याचे 1.25 कोटी रुपये कमावतो। बार मालकांकडून होणारी ही वसुली आहे। ही वसुली या अधिकाऱ्यापुरती मर्यादित राहत नाही, हे जाळे दूरवर पसरलेले आहे। सारी यंत्रणाच पोखरली जात आहे। ही केवळ पुण्यातील घटना असल्याने आणि नागरिकांचा प्रचंड दबाव असल्यानं
यंत्रणा अलर्ट झाली. आम्ही किती तत्पर आहोत हे दाखवण्याचाच प्रयत्न सुरू आहे. इतर वेळी मात्र सारे सुस्त असतात. यंत्रणा आहे ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, मात्र पदाचा धाक दाखवून वसुली करण्यात यंत्रणा मस्त आहे. या यंत्रणेच्या मस्तवालपणात निष्पाप बळी किती जातात, पण त्यांना काय देणे घेणे. घटनेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांवर आपणही मंथन करूया. व्यवस्थेला जाब विचारून नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावूया. अशा चालू घडामोडी आणि ज्वलंत विषयावर जाणून घेण्यासाठी आजच देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक बातमी, विश्लेषण, स्पेशल रिपोर्टला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.